कालपासून एक मोठा विवाद या देशामध्ये सुरू आहे की शेतकऱ्यांबद्दलचे जे काही बिल्स सरकारने काल लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये आणले त्यासंबंधी अर्थात या मीडियामध्ये प्रश्न दबून गेलेले आहेत की नेमके संसदेमध्ये बिल आणल्यानंतर विधेयक आणल्यानंतर उत्तर भारतातील शेतकरी याबाबत का आक्रमक झालेले आहेत आणि याबद्दल केवळ उत्तर भारतातील शेतकरीच आंदोलन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध होत आहे. तर नेमकं हे बिल कोणते आणि नेमके या 2 दिवसात काय काय घडलेले, जसे की आज आपण बघितलं राज्यसभेमध्ये हे जे 3 बिल्स आहेत शेतीसंबंधी ते बिल्स पारित करण्यात आलेले. विरोधकांनी खूप मोठा विरोध केला. अतिशय म्हणजे लोकशाहीची हत्या केल्याप्रमाणे हे बिल पारित करण्यात आलेले आहेत. आजही कुणाला या बिलाबद्दल शेतकरी नेते किंवा जे कुणी शेतीसंबंधी जाणकार आहेत तेही आज चूप बसलेले आहेत. येणाऱ्या काळात ज्याप्रमाणे प्रायव्हेटायझेशन किंवा अर्थव्यवस्था आज डबघाईला आलेली आहे तसाच प्रकार हा शेतीसंबंधी होऊ शकतो, कारण याची सुरुवात आजपासून झालेली आहे. तर आपण बघू की नेमके कोणते बिल्स सरकारने संसदेमध्ये आणले होते. काल लोकसभेमध्ये हे बिल पारित केलेले आहेत आणि आज राज्यसभेमध्ये म्हणजे याचा अध्यादेश आता निघलेला आहे आणि राष्ट्रपतीच्या सहीने हे बिल आता एक कायद्यामध्ये याचं रूपांतर होणार आहे. तर एक नंबरचं बिल म्हणजे शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020. दुसरं बिल शेती हमीभाव शेती सेवा करार 2020. तिसरं बिल अत्यावश्यक वस्तू विधेयक अर्थात त्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे 2020. चौथं बिल इंडस्ट्रियल रिलेटिव्ह कोड्स 2020 आणि 5वं बिल अमेंडमेंट इन इनसॉल्व्हन्सी अँड बँक करप्सी कोड. अर्थात हे 5 बिल्स लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेले आहेत. तर पहिलं बिल आपण बघितलं की शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक नेमकं काय आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस शेतीची परिस्थिती खूप वाईट होती. शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असे, त्यांच्या मालाला किंमतही भेटत नसे. त्यानंतर 1965मध्ये सरकारने एक कायदा पास केला की त्यानुसार की APMC मार्केट्स तयार झाले. अर्थात आपण त्याला ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणतो किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो की ज्यामध्ये जे काही ट्रेडर्स असतील किंवा व्यापारी जे असतील ते शेतकऱ्यांकडून शेतीचा माल विकत घेतात आणि शेतकरी त्यांना विकतो. त्याचा जो भाव असतो तो APMC मार्केट ठरवतो. अर्थात सरकारचं यावर नियंत्रण असते आणि त्या माल विकल्यानंतरही जो माल उरतो शेतकऱ्यांचा तो मालही सरकार विकत घेते. अशा प्रकारे APMCचं गठन या सरकारने केलेलं होतं. त्यानंतर आता जे काही विधेयक आलेलं आहे आज की शेती उत्पन्न व्यापार वाणिज्य विधेयक आणि शेती हमीभाव सेवा करार, तर यामध्ये सरळ शेतीचे प्रायव्हेटायझेशनचा एक हिडन कन्सेप्ट यामध्ये लपलेला आहे की जेणेकरून हा जो माल आहे हा APMC मार्केटच्या बाहेर तुम्हाला विकण्यास आम्ही मुभा देऊ असं सरकारचं म्हणणं आहे. त्यावर कुठलाही टॅक्स पडणार नाही. 1 नेशन 1 मार्केट ही संकल्पना केंद्र सरकार मोदी सरकार मांडत असले तरी शेतकऱ्यांना जे काही उत्तर भारतातील शेतकरी आहे पंजाब हरियाणामध्ये की ज्यांचं उत्पन्न जवळपास 20,000 पर मंथ ॲव्हरेजली आपण काढतो, महाराष्ट्राचं उत्पन्न 8,000च्या आसपास शेतकऱ्यांचं येतं, तर त्यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. याचं कारण असं की जो माल शेतीतून निघतो तो APMC मार्केट्समध्ये जातो. सरकार MSP मिनिमम सपोर्ट व्हॅल्यू किंवा प्राईज ठरवते आणि तो माल विकला जातो. तर आता हे बिल आणल्यानंतर असा परिणाम होणार आहे की APMCच्या मार्केटच्या बाहेर हा माल विकला जाईल. अर्थात इथे प्रायव्हेट ट्रेडर्स येतील, प्रायव्हेट कंपन्या येतील, ज्या काही बँक गॅरंटी घेऊन येऊ शकतात. अर्थात या कंपन्या मोठ्याच राहतील
ज्याप्रमाणे अदानी अंबानी यांनी सर्व क्षेत्रामध्ये आपला कब्जा बसवलेला आहे, तसाच हा कब्जासुद्धा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येही बसवण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी बँक गॅरंटी मिळाल्यानंतर त्यांनाही सरकार परमिशन देणारच आहे आणि ती सुरुवात झालेली आहे. याचं कारण असं आहे की रिलायन्सने स्वतःचे वेअरहाऊस तयार करण्याला सुरुवात केलेली आहे. तर हा माल APMCच्या बाहेर गेल्यानंतर हा माल शेतकऱ्यांकडून ह्या कंपन्या विकत घेतील. दुसरी गोष्ट, माल विकत घेतल्यानंतर जी किंमत सरकार पहिले ठरवत होती की एखाद्या सोयाबीनचा भाव असो किंवा मूग असो, उडीद असो, यांचा भाव APMC मार्केट थ्रू वेगवेगळ्या भागात ठरत होता, तो भाग आता APMC ठरवणार नाही, तर हे खाजगी कंपनी अर्थात प्रायव्हेट सेक्टरमधले जे ट्रेडर्स असतील हे ठरवतील. मग या वस्तूवर किंवा या मालावर कुठल्याही किमतीचं नियंत्रण राहणार नाही. जिथे सरकार APMCच्या मार्फत MSP जी ठरवत होती ती इथे कुठेतरी याला फाटा मिळत आहे. अर्थात येणाऱ्या काळात APMC मार्केटचं महत्त्व, अर्थात APMC मार्केटच नष्ट होऊन जाईल. याचा अर्थ की ज्या प्रायव्हेट कंपन्याज आहेत किंवा प्रायव्हेट ट्रेडर्स आहेत हे आपले वेअरहाऊस उघडतील, शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये माल घेऊन त्याचे स्टोरेज करतील. अर्थात इथे साठेबाजीलाही वाव मिळेल. स्टोरेज केल्यानंतर यांना ज्या किमतीमध्ये विकायचं आहे मोठ्या प्रमाणात, अर्थात आलू असेल 50 रुपये किलो, 100 रुपये किलो, जे काय असतील त्यांना त्या भावात विकता येईल. इथे शेतकऱ्यांना कुठेही फायदा राहणार नाही. म्हणून सर्वात मोठा विरोध हा उत्तर भारतातील जे काही शेतकरी सुज्ञ आहेत किंवा शेतकरी नेते आहेत त्यांनी याची सुरुवात अगोदरच केलेली होती. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणावर इथे विरोध होत आहे. दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये पुढे चालून मोनोपोली क्रिएट होण्याची शक्यता आहे की जसं की आपण पाहिलं की गव्हर्नमेंट सेक्टर्समधल्या बऱ्याचशा कंपन्या अदानी ग्रुप्सने आणि अंबानी ग्रुप्सने घेतलेल्या आहेत. तसंच या ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये जो काही माल तयार होईल किंवा त्या मालावर आधारित जो उद्योग राहील ह्या या कंपन्यांची मोनोपॉली राहील. म्हणजे शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेण्यापासून तर त्याचे तेल किंवा त्याचे प्रोडक्ट्स बनवण्यापर्यंत इथे स्वतःची एक मोनोपॉली ह्या कंपन्या तयार करतील. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर शेतीचं प्रायव्हेटायझेशन्स होऊन इथे शेतकरी गुलाम बनवण्याचा हा प्रकार सुरू झालेला आहे. यामध्ये सर्वात जास्त मरण शेतमजूर आणि शेतकऱ्यांचं आहे. जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांना जो भाव असेल त्या भावामध्ये तो माल विकावा लागेल. यामुळे फ्युचरमध्ये, भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढेल. नंतर तिसरं बिल जे आणलेलं आहे त्यांनी की अत्यावश्यक वस्तू विधेयक, यामध्ये अमेंडमेंट केलेलं आहे. अत्यावश्यक वस्तू विधेयक यामध्ये त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहे की जसं की जे काही राशन्स ज्या ट्रेडर्स साठेबाजी करत आहेत किंवा सरकारचे जे काही गोडाऊन्स आहेत की त्यांची एक सिस्टीम आहे की त्यामध्ये एक राशन दुकान, त्यांना तो माल पोहोचवणे. गरीब जे काही BPL धारक असतील किंवा रेशन कार्ड धारक असतील त्यांनी तो ज्या काही अत्यावश्यक वस्तू असतील तर ते त्यांना त्यातून मिळत होत्या. पण या विधेयकामुळे असं झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये राशन सिस्टीमही बंद करण्यात येईल. अर्थात एखाद्या कुटुंबाला तुमच्या अकाउंट्सला आम्ही 2000 रुपये टाकू आणि तुम्ही त्या ज्या काही वेअरहाऊस आहेत किंवा ज्या काही प्रायव्हेट्स कंपन्या आहेत की त्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेऊन आपल्या माल विकण्याचं ठरवलेलं आहे, तिथे तुम्हाला तो माल विकत भेटेल. याचा जो अर्थ आहे की इथे जवळपास भारतामध्ये 80 ते 90 करोड राशनधारक आहेत, तर त्यांना ॲटोमॅटिकली ग्राहक देण्याचं काम सरकारने केलेले आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सर्व क्षेत्रांपासून, जिथे हेल्थ असो, एज्युकेशन असो, हायर एज्युकेशन सरकार देत नाही आहे. हेल्थच्या सिस्टीम्स निवडक आहेत. हेल्थ सिस्टीम जे काही आरोग्य विषयक ज्या काही गोष्टी आहेत, आता कोरोना काळामध्ये त्यांनी जरी कोविड सेंटर्स वगैरे सुरू केले पण प्रायव्हेट हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. त्यावर कोणाचं नियंत्रण नाही किंवा सरकारचं नियंत्रण नाही आहे.
म्हणजे हेल्थ सेक्टर झालं, नंतर एज्युकेशन सेक्टर झालं. आता अत्यावश्यक वस्तू जे काही राशनच्या स्वरूपात लोकांना अन्न पाणी ह्या मूलभूत गरजा होत्या, पाणी सिस्टीमही आता विकत आहे. या पाणी सिस्टीम पाण्यावरही सरकारचं नियंत्रण नाही आहे. म्हणजे जे काही ज्या काळात आपल्याला बिस्लेरी किंवा ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, आता सरळ पाण्याचाही टँकर माफिया आता तयार झालेले आहेत. त्यामुळे इथे जे रेशन ग्राहक आहेत हे सरकारने ॲटोमॅटिकली या लोकांना ग्राहक म्हणून दिलेले आहेत. तर येणाऱ्या काळात सामान्य माणसाचं, गरीब लोकांचंही मरण यामुळे होणार आहे. शेतकरी यामध्ये भरडला जाणार आहे. तिसरी गोष्ट, मागे रिलायन्सने बिग बाजार ही जी कंपनी होती, ज्यामधून आपण काही वस्तू घेत होतो, लागणारे जे काही किराणा सामान किंवा इतर वस्तू आपण या बिग बाजारमधून घेत होतो. पण बिग बाजार ह्या गेल्या काही वर्षापासून अत्यंत कर्जाखाली डुबलेला होता. किशोर बियाणी त्याचे मालक, तर त्यांच्याकडून 24,713 करोडमध्ये अंबानीने बिग बाजार हा विकत घेतला. अर्थात बिग बाजार म्हणजेच त्याचे वेअरहाऊस, त्याच्या सर्व ज्या काही गोष्टी असतील त्या अंबानीने इथे विकत घेतलेल्या आहेत. तर याचा कुठे ना कुठेतरी इंटरकनेक्शन्स आपल्याला दिसतात की हे जे बिल पास होणं किंवा येणाऱ्या काळात प्रायव्हेट ट्रेडर्स उतरतील आणि ह्या वस्तू विकतील. तर इथे कुठेतरी आपल्याला यांचे अंबानी असो अदानी असो यांची इंटरलिंकेज मोदीबरोबर आहेच, हे तर सर्वांना माहितीच आहे. पण यांची जी पूर्वतयारी आहे ती यांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. आता तुम्ही मोबाईल जरी ओपन केला तरी जिओ स्टोअर्स किंवा जिओ किराणा ह्या ॲड्स येत चालतात. तर अर्थात ही आता इथून या बिल पास होण्यापासूनची सुरुवात आहे की जी की अंबानी अदानी यांना फायदा देणारी आहे. याला कुठेही विरोध झाला नाही. सर्व गोष्टी मीडियावाल्यांनी सर्वांनी जे काही मुद्दे असतात त्या मुद्द्यामध्ये दाबून ठेवलेले आहे की जिथे कंगना राणावत असो, रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग, चीन युद्ध यामध्येच लोकांना गुंतून ठेवून हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर हे महत्त्वाचे मुद्दे दाबून टाकून अतिशय क्रूरपणे लोकशाहीचा खून करून हे बिल पास करून घेतलेले आहे. कुठलीही चर्चा लोकसभेत होऊ दिलेली नाही. राज्यसभेतही आज आवाजी मतदानाने हे बिल पारित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावर चर्चाच होऊ न देणे आणि बिल पास करून देऊन अतिशय प्रायव्हेट शक्तींच्या हातात ही जी काही व्यवस्था ही त्यांनी दिलेली आहे. नंतर चौथं बिल जे होतं इंडस्ट्रीज रिलेटिव्ह कोड्स यामध्ये सुद्धा त्यांनी अमेंडमेंट केलेली आहे की ज्यामध्ये अशा ज्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्यामध्ये 300 वर्कर्स आहेत किंवा 300 एम्प्लॉई आहेत, तर या कंपन्यांना सरळ सूट दिलेली आहे की तुम्ही 300 जे वर्कर आहेत तुमची संख्या 300 किंवा 300पेक्षा कमी अशा एम्प्लॉईंना तुम्ही केव्हाही कधीही रजेवर पाठवू शकता, कामावरून काढू शकता, फायर करू शकता. त्यामुळे या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या जे काही एम्प्लॉईज आहे त्यांच्या जॉबची कुठलीही गॅरंटी आता उरलेली नाही. इथे त्यांचा एंड झालेला आहे. त्यामुळे तो कुठेही कोर्टामध्ये जाऊ शकणार नाही. त्या सरळ कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध किंवा मॅनेजमेंट विरुद्ध तो कुठलाही आवाज देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीज रिलेटिव्ह कोड 2020मध्ये अमेंडमेंट करून जे काही भांडवलशाहीच्या बाजूने झुकणारं त्यांच्या अंबानी किंवा जे काही छोटे दुसरे उद्योजक आहेत त्यांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी हे बिल पारित केलेलं आहे आणि सामान्य माणसाच्या पोटावर लाथ मारण्याचं काम केलेलं आहे. नंतर 5वं बिल म्हणजे अमेंडमेंट इन सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड. यामध्ये अमेंडमेंट केलेलं आहे की जे करून ज्या काही उद्योग किंवा ज्या काही कंपन्या बँकेकडून कर्ज घेत होत्या आणि ते कर्ज न फेडल्यास 90 दिवसात कुठेतरी गॅप राहिल्यानंतर त्यांना NPA घोषित करण्यात येत होतं. तर त्या NPAमध्ये यांचं नाव येऊ नये, त्यांना परत 1 वर्षाची सूट मिळावी जेणेकरून ते दिवाळखोरीत घोषित होऊ नये. प्रायव्हेट कंपन्यांच्या हितांचं किंवा उद्योजकांच्या हिताचंच कुठेतरी साधलं जावं म्हणून त्यांनी या अमेंडमेंट इन सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी
कोडमध्ये अमेंडमेंट करून त्यांना एक दिलासा दिलेला आहे. इथे कुठेतरी जवळपास देश आता संपण्याच्या मार्गावर आहे. ही साधी गोष्ट उरलेली नाही. प्रत्येकाने याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या देशाला डुबवणाऱ्या आहेत. याचा तुम्ही जर अभ्यास केला तर कुठेतरी लक्षात येईल की आपण कुठेतरी संपण्याच्या दिशेने आहोत. ही काळजी सर्वांनी घ्यावी. मला एवढंच सांगायचं होतं. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्स. नमस्कार.